अगदी ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन आपण हे संपूर्ण तुम्हाला अपडेट देणार आहे, जेणेकरून मनामध्ये तुमच्या कोणतेही संदेह राहिला नाही पाहिजे की बाबा आपण जे ऐकतोय ते खरंच बरोबर आहे का वगैरे वगैरे। तर ऑफिशियली जी तुमची आता ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ही संपूर्ण मी काय करणार आहे माहिती या ठिकाणी देणार आहे। ही संपूर्ण प्रोसेस आपल्या मातृभाषेतून पार पडते, कोणतेही हिंदी किंवा इंग्लिशची तुम्हाला या ठिकाणी आवश्यकता लागत नाही, लक्षात ठेवा। पहिल्या काळी फक्त तुम्ही हिंदी आणि इंग्लिशमधूनच ही संपूर्ण प्रक्रिया करू शकत होता। आता बऱ्याच वर्षापासून आपल्या मातृभाषेला प्राधान्य दिलं जातं, मराठीतून तुम्ही सगळी प्रोसेस करू शकता। 3 महिने म्हटले, परंतु ॲक्च्युअली 2च महिन्यामध्ये संपूर्ण प्रोसेस पार पडते मित्रांनो। 1 महिना जो असतो त्याचा रिझल्टसाठी आपल्याला वाट बघावं लागते, म्हणून मी ते एक्स्ट्रा तुम्हाला दिलेलं आहे। बाकी 2 महिन्यातच तुमच्या हातामध्ये परमनंट सरकारी नोकरी येते। फक्त त्याच्या अगोदर आपल्याला मेहनत पण घ्यावी लागते, असं नाही की बाबा फॉर्म भरला आणि आपल्याला नोकरी भेटली। त्यासाठी मेहनत आपल्याला घ्यावी लागते, त्यासाठी अभ्यास करावा लागतो। अभ्यास काय आहे, काय संपूर्ण दिशा तुम्हाला या ठिकाणी मी व्हिडिओमधून देणार आहे। पात्रता काय लागते, वय किती लागतं, कोण कोण फॉर्म भरू शकतं, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो ऑफिशियली वेबसाईटवरती जाऊन या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। तुम्हाला आवडला तर तुमच्या जीवलग मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत तुम्हाला वाटतं की त्यांचं सुद्धा भलं झालं पाहिजे, त्यांचं पण क्वालिफिकेशन बसतंय, वय बसतंय, तर त्यांच्यापर्यंत सुद्धा आवर्जून तळमळीने हा व्हिडिओ काय करा तुम्ही सेंड करा। दुर्दैवाने समजा तुमचं वय बसत नसेल, पात्रता बसत नसेल, शिक्षण थोडं कमी पडत असेल, ताण घेऊ नका। अगदी 10वी 12वी ग्रॅज्युएशनवर बाकीच्या पण परीक्षा असतात मित्रांनो। सरळ सेवामध्ये गट क गट ड च्या महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या भरत्या येतात, रेल्वे भरतीमध्ये सुद्धा, आणि सगळं मराठीतून असतं बरं का। रेल्वे भरती आपण आता मराठीमधून देऊ शकतो मागच्या बऱ्याच वर्षापासून। सरळ सेवा भरती तर मराठीमधून असतेच, म्हणजे तलाठी असेल, शिपाई असेल वगैरे वगैरे। MPC कंबाईनच्या या ठिकाणी परीक्षा मराठीमधून असतात। IBPS TCS पॅटर्ननुसार भरपूर परीक्षा येतात, आणि आज आपण जे पाहणार आहोत ते बँकिंगच्या या ठिकाणी मित्रांनो पाहणार आहोत। म्हणजे सगळ्यात माझा उद्देश एकच आहे की महाराष्ट्रातील विद्यार्थ्याला कोणती ना कोणती भरती सरळ सेवेतून या ठिकाणी त्याला नोकरी लागली पाहिजे, परमनंट सरकारी नोकरी लागली पाहिजे, त्यासाठी आपली धडपड असते। आणि कोणतीही परीक्षा द्यायची म्हटलं तर त्यासाठी एक परीक्षा असते मित्रांनो, सरळ सेवेतून असू द्या, बँकिंगमधून असू द्या, रेल्वेमधून असू द्या, तर त्या सगळ्याची तयारी आपण मित्रांनो एकाच क्लासेसद्वारे या ठिकाणी घेतली जाते। एकाच फी मध्ये संपूर्ण तयारी तुमची करून घेतली जाते। फक्त 850 मध्ये 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे। इच्छुक असाल तर तुम्ही याला सुद्धा जॉईन होऊ शकता। दिशा तर भेटेलच, नवनवीन अपडेट तर भेटतीलच, सोबतच त्याचा जो पण काही सिलेबस असतो अगदी सोप्या भाषेमध्ये शिकवला जातो। त्यामुळे तुम्हाला कोणताही ताण राहत नाही, कोणतेही कंटेंट इकडे तिकडे शोधायची गरज पडत नाही। एकाच छताखाली सगळं तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन घर बसून तयारी करता येते। इच्छुक असाल तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय, व्हिडिओ संपल्यानंतर त्या नंबरला तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता, परंतु अगोदर व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की आपण पात्र आहोत का नाही, आपण तयारी करायला पाहिजे किंवा नाही। ओके, पात्र नसाल, 10वी झाला असेल, 12वी झाला असेल, बाकी परीक्षा असतात त्याची सुद्धा तुम्ही तयारी करू शकता। बँकिंग म्हणजे फक्त बँकिंगच करिअरचा ऑप्शन नाही, बाकीच्या सुद्धा भरपूर करिअरच्या संधी आहेत, त्याचा पण तुमच्याकडे पर्याय आहे। परंतु आजचा व्हिडिओ डेडिकेटेड बनवलेला आहे बँकिंग परीक्षेसाठी। फॉर्म कधीपासून कधीपर्यंत सुटणार आहेत, कोण कोण भरू शकतं, संपूर्ण माहिती पाहूया। आणि ही संपूर्ण माहिती आपण ऑफिशियल वेबसाईटवरती म्हणजे IBPS, जे की ही आपली संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे, तर हे IBPSच्या म्हणजेच या ठिकाणी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन या म्हणजेच IBPSच्या वेबसाईटवरती जाऊन आपण ही संपूर्ण माहिती मित्रांनो घेतलेली आहे। आजचा व्हिडिओ डेडिकेटेड ग्रामीण बँकेसाठी, लक्षात ठेवा। आता बँकेमध्ये पण भरपूर प्रकार असतात, SBI आहे, बँक ऑफ इंडिया आहे, म्हणजे जे पण या ठिकाणी बाकीच्या ज्या आहेत मित्रांनो बँका, ठीक आहे, शेड्यूल बँका असतील, ओके, वेगवेगळ्या ज्या बँका आहेत, ठीक आहे, प्रायव्हेट बँका आहेत, त्या भरपूर साऱ्याची वेगवेगळी प्रोसेस असते। परंतु आज जे आपण आहे ते ग्रामीण बँक आपण बघितले असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, विदर्भ कोकण ग्रामीण बँक असेल, अशा ग्रामीण बँका ज्यामध्ये बिलकुल पण गर्दी नसते म्हणजे आपल्यासाठी मित्रांनो काय आहे, एकदम रिलॅक्स जॉब, ज्यांना बाबा हेक्टिक जॉब नको आहे, SBI सारखा नको आहे जॉब, एकदम रिलॅक्स जॉब, तिथं म्हणजे 3लाच तुमचं कामकाज सगळं बंद होतं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, एक निवांत जॉब असतो बँकेतला, तर अशा ठिकाणी आपल्याला परमनंट नोकरी करायची संधी। मग आता बघा, ह्यामध्ये तुम्हाला मगाशी सांगितले की 2 वेगवेगळ्या पदाची या ठिकाणी भरत्या ग्रामीण बँकेमध्ये होतात, प्रामुख्याने आपल्या फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी। पहिलं म्हणजे या ठिकाणी ऑफिस असिस्टंट, ठीक आहे, ऑफिस असिस्टंट म्हणजे एक आपण सहाय्यक म्हणा किंवा एक शिपाई लेवलचं थोडंसं वरचं पद म्हणा, लिपिक लेवलचं पद म्हणा, तर त्या टाईपचं हे पद असतं मित्रांनो, ऑफिस असिस्टंट लेवलचं पद असतं, क्लरिकल लेवलचं पद आपण त्याला म्हणू शकता। ओके, आता बघा, जे ओपन कॅन्डिडेट आहे त्याला 18 ते 28 वर्षापर्यंत तुम्ही हे देऊ शकता। आणि याचं जर बघितलं तर तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो, तर या ठिकाणी ग्रॅज्युएशन तुमचं असणं गरजेचं आहे। कशासाठी, तर ऑफिस असिस्टंटसाठी। आणि दुसरं पद ज्याचं वय थोडंसं जास्त आहे,
परंतु ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर त्यांच्यासाठी मित्रांनो कोणतं असतं तर त्यांच्यासाठी असते स्केल 1ची जागा. कोणती असते मित्रांनो तर स्केल 1ची जागा असते आणि स्केल 1साठी जर आपण बघितलं तर 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्ही देऊ शकता. कोण ओपन कॅन्डिडेट ओके जे ओपनचे विद्यार्थी आहेत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी. परंतु जे ST कॅटेगरीतले आहेत जे SC कॅटेगरीतले आहेत तर त्यांना काय होतं मित्रांनो तर 30+5 म्हणजे 35 वर्षापर्यंत तुम्ही देऊ शकता. जे OBC कॅन्डिडेट आहेत 30+3 म्हणजे 33 वर्षापर्यंत तुम्ही देऊ शकता. जे या ठिकाणी दिव्यांग उमेदवार आहेत तर त्यांना अजून 10 वर्ष या ठिकाणी तुम्हाला रिलॅक्सेशन भेटत असतं. जे एक सर्व्हिसमॅन आहेत रिटायर पर्सन आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा अजून या ठिकाणी त्यांच्या सर्व्हिसनुसार मित्रांनो त्यांना काय होतं रिलॅक्सेशन भेटत आहे. आता आपण वय तर पाहिलं तर या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं तर बघा अनुभवाची काहीच गरज नाही. या ठिकाणी जर बघितलं एक्सपिरियन्सचा कॉलम हा पूर्णपणे रिकामा आहे. म्हणजे ह्या 2 पदांना आता जे सांगितलं अनुभवाची काहीच गरज नाही. कोणते मित्रांनो तर ऑफिस असिस्टंट नावाचं हे जे आहे त्याला कोणत्याही शाखेतलं तुमचं आर्ट्स असू द्या सायन्स असू द्या कॉमर्स असू द्या कोणत्याही शाखेतली फक्त काय पाहिजे ग्रॅज्युएशन तुमचं असणं गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला लोकल लँग्वेज येणं गरजेचं आहे. ओके त्याच्याशिवाय मित्रांनो या ठिकाणी पुढे प्रोसेसच होत नाही. लक्षात ठेवा लोकल लँग्वेज म्हणजे आपल्याला मराठी येणं गरजेचं असतं हे लक्षात ठेवा. काय मराठी येणं गरजेचं असतं. तसंच या ठिकाणी ऑफिसर लेवलसाठी सुद्धा कोणत्याही अनुभवाची गरज नाही. तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो तर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. काय पाहिजे आहे ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेतलं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. कोणत्याही अनुभवाची गरज नाही. त्यातली त्यात पण ज्यांचं ॲग्री वगैरे झालंय तर ऑफिसर लेवलला थोडंसं त्यांना प्राधान्य दिलं जातं. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे असं कोणतंही स्पेशल क्वालिफिकेशनची काहीच गरज नाही. फक्त ग्रॅज्युएशन असेल बिंदास तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. आता बाकीची पण पद आहेत परंतु त्याला काय अनुभव दिलेला आहे 2 वर्षाचा 1 वर्षाचा त्यामुळे त्या पदांबद्दल मी बोलत नाही कारण आपल्याला काय बँकेतला अनुभव नसणार आहे असं गृहीत धरून जे फ्रेशर विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी ही 2 पदं मित्रांनो सांगितलेली आहेत. आणि मराठीला इतकं त्यांनी प्राधान्य दिलंय कारण पहिलं कसं व्हायचं आपल्या महाराष्ट्रातील काय पोरांना जास्त बँकिंगबद्दल ज्ञान नव्हतं आणि ज्ञान नसल्यामुळे काय व्हायचं हे बाकीचे जे UP बिहारचे लोक आहेत ते काय करायचे त्यांचं राज्य सोडून आपल्या राज्यामध्ये यायची आपल्या राज्यामध्ये काय करायची आपल्या जागा खायची. ठीक आहे म्हणजे आपल्या जागा काय करायची परीक्षा द्यायची आणि ती खूप मेहनती मुलं आहेत. आपल्याला माहिती स्पर्धा परीक्षेमध्ये IAS होण्याचं प्रमाण त्यांच्यामध्ये खूप जास्त आहे. ठीक आहे हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे ते बँकिंगमध्ये पण आपल्या लोकांना कसं आहे आपल्याकडे थोडंसं जास्त बाकीचे उद्योगधंदे असल्यामुळं बाकीचे या ठिकाणी आपल्याकडे फॅसिलिटी असल्यामुळे आपण एवढी मेहनत घेत नाही आपले विद्यार्थी. हा म्हणजे एक सर्वे आहे. मी काय तोंडाने म्हणजे उगाच काहीतरी सांगत नाही. त्यामुळे ते विद्यार्थी यायचे आणि काय करायचे मित्रांनो आपल्या जागा घ्यायचे. परंतु नंतर काय व्हायला लागलं आपल्या सामान्य लोकांना बँकेत गेल्यानंतर प्रॉब्लेम व्हायला लागलं. त्यांची भाषा म्हणजे सामान्य लोकांना हिंदी पण व्यवस्थित येत नाही. मग हिंदी येत नाही त्यांचं आपलं काय व्हायला लागलं मग खड्याजंगी व्हायला लागलं भांडणं व्हायला लागली. मग हे बँकिंगच्या ज्या उच्चपदस्थ आहे त्यांना समजलं की बाबा लोकलच्या बँकेत लोकलचाच माणूस पाहिजे. विशेषतः ग्रामीण बँकेमध्ये शहरात ठीक आहे शहरात बऱ्यापैकी हिंदी लोक बोलतात. मग त्यांनी काय केलं मित्रांनो या ठिकाणी लोकल लँग्वेजला प्राधान्य दिलं. म्हणजे फिक्सच केली म्हणजे ह्याच्याशिवाय पुढं पानच हलणार नाही. ठीक आहे जर मराठी लिहिता वाचता आलं तरच तुम्ही फॉर्म भरू शकता तरच तुम्हाला लास्ट स्टेजपर्यंत रिझल्टपर्यंत पोहोचू शकता. ओके म्हणजे कसं केलेलं आहे जर तुम्हाला 8वी ओके 8वीला जर किंवा 8वीच्या पुढं 9वीला 10वीला जर तुम्हाला मराठी असेल तर कोणतीही टेस्ट द्यायची गरज नाही. ठीक आहे मग आता आपल्या सगळ्याला 10वीला तर मराठी होताच 10वीला मराठी होता त्यामुळे तुम्हाला काही ही लोकल लँग्वेजची टेस्ट द्यायची गरज नाही. ठीक आहे ही कोणाला आहे तर जे UP बिहारवाले आहेत त्यांना ही फक्त टेस्ट द्यावी लागते. ही कधी टेस्ट द्यायची असते ज्यावेळेस तुम्ही लेखी परीक्षा पास होता. ओके ज्यावेळेस तुम्ही फायनलला जाता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रोसेसला तर त्यावेळेस तुम्हाला ही टेस्ट द्यायची असते. मग त्याच्या अगोदर कोणती प्रोसेस असते ह्याच्या अगोदर कोणती प्रोसेस असते तर त्याच्या अगोदर नेमका याचा अभ्यासक्रम काय असतो. हे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट तर आपण बघितली पण त्याचा अभ्यासक्रम काय असतो हे आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो. तर याचा अभ्यासक्रम जर या ठिकाणी बघितलं तर याचा अभ्यासक्रम या ठिकाणी बघा तर याला ऑफिस असिस्टंट प्रिलिम्सला जर बघितलं तर काय फक्त 2च विषय आहेत बुद्धिमत्ता आणि अंकगणित. ठीक आहे बुद्धिमत्ता आणि अंकगणित आणि मीडियम ऑफ एक्झामिनेशन त्यांनी स्टार दिलेला आहे तर स्टार खाली आपल्याला लँग्वेज त्यांनी दिली. आपण मराठीमधून देऊ शकता. कशामधून प्रत्येक राज्याची त्यांची लोकल लँग्वेज आपल्या महाराष्ट्रासाठी आपण मराठीमधून देऊ शकता. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे याचे नंबर ऑफ क्वेश्चन किती असतात तर 40 प्रश्न रिजनिंगचे असतात 40 प्रश्न अंकगणितचे असतात टोटल 80 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क म्हणजे 80 प्रश्न 80 गुण त्याला असतात. आणि वेळ जर बघितला तर वेळ कसा असतो मित्रांनो 45 मिनिट असतो. आता यामध्ये पण काय केलं त्यांनी सेक्शनल टायमिंग दिलेलं आहे त्यामुळे त्याच्याबद्दल आपण पुढं बोलणारच आहोत. ठीक आहे हे तुम्हाला मी मागच्या मागच्या जाहिरातीनुसार सांगतो आहे. आताची डेट वगैरे मी तुम्हाला सांगणारच आहे ऑफिशियल याच्यावरती. तसंच स्केल 1साठी पण ऑफिसरसाठी पण तोच क्रायटेरिया फक्त लेवल काय होते थोडीफार इथं हाय राहते. ऑफिसरचं आहे त्यामुळे इथं लेवल थोडीशी काय होते हाय राहते. मग आता तुम्हाला अभ्यासक्रम समजलं पात्रता समजली वयोमर्यादा समजली. नेमकं आता ह्याची परीक्षा कधी होणार फॉर्म कधी भरायचा
भरायचे ते आपण ऑफिशियल वेबसाईटवरती या ठिकाणी आपण आलेलो आहे मित्रांनो. इथं जर आपण या ठिकाणी बघितलं तर यांच्या नोटिफिकेशनमध्ये जर या ठिकाणी बघितलं म्हणजे इतके तंतोतंत, ठीक आहे, म्हणजे कोणतीही अशी परीक्षा नसेल की एवढं बाबा रेल्वेच्या परीक्षेला पण वेळ लागतो, बाकीच्या आपल्या सरळ सेवेला पण भरपूर वेळ लागतो, फॉर्म भरल्यानंतर कधी परीक्षा होईल काय होईल तसं यांचं नसतं. बँकेच्या परीक्षा म्हणजे एकदम फास्ट प्रोसेसने होतात. ओके, आणि प्रत्येक वर्षी होतात हे लक्षात ठेवा, प्रत्येक वर्षी आणि फास्ट प्रोसेसने. विशेष म्हणजे प्रत्येक वर्षी सुरुवातीला जानेवारी महिन्यामध्येच ते काय करतात मित्रांनो, तर कॅलेंडर जारी करतात आणि सांगतात की यावर्षी कोणकोणत्या परीक्षा होणार आहेत. ठीक आहे, यावर्षी कोणकोणत्या परीक्षा कोणकोणत्या महिन्यामध्ये होणार आहेत. मग यांचं जर या ठिकाणी कॅलेंडर आपण बघितलं, ठीक आहे, यांचं जर या ठिकाणी कॅलेंडर आपण ओपन करून बघितलं तर आपल्याला या ठिकाणी दिसून येतं मित्रांनो, जसं की या ठिकाणी बघा ह्या वर्षाच्या 2025च्या या ठिकाणी परीक्षेला सुरुवात कधीपासून होते, तर सुरुवात होते मित्रांनो 8व्या महिन्यात, 7व्या महिन्याच्या शेवटी आणि 8व्या महिन्यामध्ये ऑफिसरची परीक्षा असणार आहे आणि लगेचच 9व्या महिन्यामध्ये, म्हणजे लगेच बघा 3 तारखेला प्रिलिम्स का लगेच 13 तारखेला मेन्स. म्हणजे 1-2 महिन्याचा सुद्धा गॅप मित्रांनो यांच्या प्रोसेसमध्ये नाही, इतकी फास्ट प्रोसेस आहे. ओके, म्हणजे झटकीपट मेहनत घेणाराच फक्त इथं विद्यार्थी पाहिजे. ओके, मेहनत घेणाराच विद्यार्थी पाहिजे, झटकीपट प्रोसेस, याच्यासारखी फास्ट प्रोसेस नाही. आणि ऑफिस असिस्टंट ही तोच सिलेबस आहे, तुम्हाला अजून दुसरी संधी भेटते लगेचच, तोच सिलेबस, मराठीतून परीक्षा सगळं काय तोच सिलेबस, फक्त गणित आणि बुद्धिमत्ता प्रिलिम्सला तेवढं करायचं आहे. बघा इथं जर बघितलं तर 30-8 आणि 7-9 ह्या 3 दिवशी काय होते परीक्षा असणार आहे आणि लगेच 9-11ला, ओके, लगेच 9-11ला काय आहे मित्रांनो याची दुसरी परीक्षा असणार आहे. म्हणजे बघा लगेच झटकीपट 1-2 महिन्यामध्ये प्रोसेस कंप्लीट होऊन जाते, एवढी झटकीपट ही प्रोसेस आहे. समजा तुम्हाला वाटलं की पुढं पण परीक्षा द्यायच्या तर पुढं बाकीच्या मग एसबीआयच्या म्हणण्यापेक्षा बाकीचे जे आहेत बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र वगैरे वगैरे, तर त्यांच्यानंतर आहेत 10व्या महिन्यामध्ये 11व्या महिन्यामध्ये. परंतु आज आपण ग्रामीण बँकेबद्दल बोलतोय, तर ग्रामीण बँकेचं हे शेड्यूल आहे, वाटलं सर याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा. याची तयारी मग आता बघा झटकीपट होतं म्हणजे झटकीपट होण्यासाठी स्पर्धा पण असतेच, उगाच काहीतरी तुम्हाला झटकीपट म्हणायचं आणि असं नाही. ह्याची स्पर्धा असते, भरपूर विद्यार्थी फॉर्म भरतात, त्याला स्पीड खूप लागतो गणित बुद्धिमत्तामध्ये, त्याच्यासाठी प्रॅक्टिस खूप लागते. ते आपण आपल्या क्लासमध्ये करून घेतो, तुमच्याकडून प्रॅक्टिस वगैरे त्याचा काय ताण घ्यायची गरज नाही. तुम्ही फक्त आत्तापासून तयारीला लागला पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे जर बघितलं तर आत्तापासून जर तुम्ही तयारीला लागला तर आरामशीर तुम्हाला काय होतं मित्रांनो, एक 3 ते 4 महिने तरी आरामशीर तुम्हाला भेटत आहेत आतापासून जर तयारी केला तर. ठीक आहे, आणि तेवढं सफिशियंट आहे टायमिंग, काय जास्त या ठिकाणी हेक्टिक सिलेबस वगैरे नाही. जर आपण व्यवस्थित पद्धतशीर टू द पॉईंट केलं तर मग तुमची जर इच्छा असेल, म्हणजे तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल, ओके, तुमचं जर वय बसत असेल, तुम्हाला जर या ठिकाणी बँकिंगमध्ये आवड असेल, म्हणजे आवड तर आता आपल्याला जॉब पाहिजे म्हणजे निर्माण करायलाच पाहिजे मित्रांनो, कारण झटकीपट भेटत आहे, मेहनत करायची तुमची तयारी आहे, तर मग का कोणता अडथळा आहे? बाकी अडथळाच नाही कोणता, वय बसतं आहे, ग्रॅज्युएशन झालं आहे, मेहनत करायची तयारी आहे आणि यांची प्रोसेस तर आपण बघतात. आणि हे काय आजची नाही, हे दरवर्षी या पद्धतीने त्यांची प्रोसेस पार पडत असते. त्यामुळं ह्या संधीचा नक्की लाभ घ्या. मराठीतून परीक्षा असते आणि अजून काही तुम्हाला अडचण आली तर मी आहेच, डेली भेटत असतो. लाईव्ह क्लास तुम्ही बिंदास जॉईन करा, फक्त 850मध्ये. आणि जे यापूर्वी आपले विद्यार्थी सक्सेस झालेले आहेत, जे यापूर्वीचं विद्यार्थ्याचा अनुभव आहेत, ऑलरेडी मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही अगोदर पहा आपल्या क्लासचा काय रिझल्ट आहे, आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांचे अभिप्राय काय आहेत. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, जवळपास 19-20 हजार विद्यार्थी टेलिग्रामला सुद्धा आहेत मित्रांनो. टेलिग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर इथं तुम्हाला या पद्धतीने पिन करून ठेवलेला हा मेसेज आहे. तर ह्याला जर बघितलं तर सर्व सरळ सेवा परीक्षांची माहिती आपण एक्झाम मोड पॅटर्न या नावाने दिलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला बाकीची पण माहिती भेटेल, विद्यार्थ्याचे अभिप्राय भेटतील, तर ते पण तुम्ही काय करू शकता मित्रांनो यामध्ये पाहू शकता. आणि तुम्हाला वाटलं की मला अजून कोणकोणत्या परीक्षेसाठी मी पात्र आहे, मला आता बँकिंगचं तर काय माझं वय बसत नाही, एज्युकेशन बसत नाही, क्वालिफिकेशन बसत नाही, मला बाकी भरती माझं 10वी झालं आहे, 12वी झालं आहे, ग्रॅज्युएशन झालं आहे, तलाठी भरती द्यायची, ग्रामसेवक भरती द्यायची, शिपाई भरती द्यायची, त्यासाठी काय असतं क्वालिफिकेशन, अभ्यासक्रम काय असतो, ठीक आहे, एका व्हिडिओमध्ये तर सांगणं एवढं शक्य नाही. किंवा तुमच्या पर्सनल काय अडचणी असतील, बिंदास या नंबरला तुम्ही काय करू शकता, कॉल करू शकता, 72 48 93 01 76. परंतु असं म्हणायचं नाही की मी गरीब आहे, माझी परिस्थितीच नाजूक आहे, मला जॉब पाहिजे, असं नाही. हे बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सरकारी नोकरीसाठी पहिली जी प्रोसेस असते ती या ठिकाणी त्यांचे फॉर्म सुटतात. ओके, बऱ्याच जणांना वाटतं की मी डायरेक्ट नोकरी वगैरे लावून देतो, की तसं काही नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, आपण शिकवणे आहे, आपले क्लासेस आहेत हे लक्षात ठेवा. म्हणजे क्लासेस कशासाठी असतात तर बघा, ज्यांना म्हणजे काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे काय होतात, फॉर्म सुटतात गव्हर्नमेंटचे, मग तलाठी भरतीचं असू द्या, बँकिंगचे असू द्या आता सांगितल्याप्रमाणे, किंवा कोणत्याही शिपाई भरतीचे वगैरे वगैरे, त्या डिपार्टमेंटचे काय होतात फॉर्म सुटतात, त्यांच्या वेबसाईटवरती सुटतात, वर्तमानपत्रामध्ये जाहिरात येते, ती जाहिरात आपण आपल्या यूट्यूब मार्फत सुद्धा तुम्हाला सांगत असतो.
मग जाहिरात आल्यानंतर तुम्ही पात्र असाल तर पहिला तो फॉर्म भरायचा. फॉर्म भरल्यानंतर दुसरी प्रोसेस काय असते मित्रांनो, फॉर्म भरल्यानंतर दुसरी प्रोसेस त्यांची परीक्षा असते. मग त्या परीक्षेला जो पण काय सिलेबस असतो, जो पण सिलेबस, आणि महत्त्वाचा म्हणजे हाच सिलेबस सगळीकडे एवढा जर सिलेबस केला तर मला नाही वाटत की कोणती परीक्षा तुमची या ठिकाणी राहू शकते. आणि हा सिलेबस एकदम टू द पॉईंट जर तुम्ही केला, टू द पॉईंट म्हणजे त्यांचं जे काही घटक आहेत, ओके, त्याचे जे काही घटक आहेत मित्रांनो, जसं की या ठिकाणी पोलीस भरतीसाठी असेल, वनरक्षक भरती, तलाठी भरती वगैरे वगैरे, तर त्यांचे जर अगदी मायनर प्रोजेक्ट केले, म्हणजे इंग्लिशसाठी हे सगळे टॉपिक केले, त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तर हे सगळे टॉपिक तुम्हाला जी के जी एससाठी जर तुम्ही हे सगळे टॉपिक केले, त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तर अंकगणितसाठी जर आपण बघितलं, अंकगणित बुद्धिमत्तासाठी हे टॉपिक केले बुद्धिमत्ताचे, ठीक आहे, हे मराठी व्याकरणचे सगळे टॉपिक केले, त्यानंतर हे जर बघितले बुद्धिमत्ताचे टॉपिक केले, आणि हे अंकगणितचे टॉपिक केले. हा जर संपूर्ण सिलेबस केला तर मला नाही वाटत की अशी कोणतीच परीक्षा आहे की तुम्ही ते क्रॅक करण्यापासून वंचित राहू शकता, ठीक आहे, कारण यामध्ये सगळा सिलेबस आपला येत असतो. तर ह्या सगळ्यांसाठी जर तुम्हाला वाटतं की मला बेसिकपासून तयारी करायची आहे, कोणती ना कोणती सरळ सेवा मला पाहिजेच आहे, रेल्वे असू द्या, बँकिंग असू द्या, सरळ सेवा भरती असू द्या, किंवा अजून कोणत्या बाकीच्या परीक्षा असू द्या, तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही नक्की जॉईन करा एक्झाम मॉडेल पॅटर्न, ऑल इन वन, सगळ्या परीक्षा तयारी एकाच फीमध्ये, 1 वर्ष व्हॅलिडिटीचं, आणि दररोज आपण भेटत असल्यामुळं आपल्या या ठिकाणी कोणत्या भरत्या आल्या, कोणत्या नाही आल्या, तुम्ही एक टचमध्ये राहता, त्याचा पण तुम्हाला फायदा होऊन जातो. यामध्ये तुम्हाला PDF नोट्स दिल्या जातात, ऑनलाईन टेस्ट आहेत, लाईव्ह क्लास आहेत, लाईव्ह नाही पाहू शकला तर रेकॉर्डेड क्लास आहेत. तर नक्की हे सुद्धा तुम्ही इच्छुक असाल तर जॉईन करू शकता. विद्यार्थ्याचे अभिप्राय टेलिग्रामवर टाकले ते तुम्ही पाहू शकता. अधिक माहितीसाठी 72 48 93 0176 या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास तुमच्या जीवलग, मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा, जे इच्छुक आहेत सरकारी नोकरीसाठी, ज्यांना वाटते की मी करू शकतो, ज्यांचं पात्रता झालेली आहे, शिक्षण झालेलं आहे, परंतु काही कारणामुळे ते या प्रवाहापासून दूर गेलेले आहेत, तर त्यांनासुद्धा नक्की पोहोचवा. कारण त्यांचं वयोमर्यादा बसत असेल, वय बसत असेल तर धडपडायला काहीच प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. तर अधिक माहितीसाठी या नंबरला बिंदास कॉल देखील करू शकता, व्हॉट्सअप देखील करू शकता. आणि टचमध्ये राहण्यासाठी नक्की जॉईन करा. अगदी माफक फीमध्ये अगदी क्वालिटी एज्युकेशन तुम्हाला दिलं जाईल. तिथं पोहोचवण्यासाठी जी काय धडपड करायची, जी काय मेहनत करायची आहे, मीही मित्रांनो तेवढीच धडपड करेल तुम्हाला तिथं पोहोचवण्यासाठी. धन्यवाद.